नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेलवरून तर तुम्हासुना समजलं असेल की आजचा व्हिडिओचा टॉपिक नक्की काय आहे? तर तुम्ही म्हणाल कसली पॅकिंग सुरू आहे? काय सुरू आहे? तर तुम्हाला ते पुढे-पुढे नक्कीच समजेल की कसली पॅकिंग सुरू आहे. आणि ही पॅकिंग ही जी ब्लॅक कलरची बॅग आहे ना, सुरुवात तशीच डायरेक्ट करून टाकूया. तर ही जी ब्लॅक कलरची बॅग आहे, तर त्याच्यामध्ये माझे कपडे आणि माझ्या वडिलांचे कपडे मी यामध्ये पॅक करत होतो. आम्ही एक 1 डेसाठी फक्त ट्रिपला जातोय. ट्रिप म्हणण्यापेक्षा देवदर्शन म्हणा, देवदर्शन आहे थंबनेलवरून तर नक्कीच समजलं असेल, की आम्ही चाललो आहोत. ते म्हणजे शिर्डीला आणि मागच्याच वर्षी मी एप्रिल नाही मार्चलाच गेलो होतो मागच्या वर्षी साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला. तर जे माझे नेबर आहे शेजारी, तर त्यांच्यासोबत मी गेलो होतो. म्हणजे समोरच्या काकी आहेत ना त्यांच्यासोबत. तर लगेचच पुढच्या वर्षी बाबांचा बुलावा आलेला आहे आणि आम्ही निघतोय आणि आम्ही इमिजिएट असा हा प्लॅन झाला होता. अगदी रात्री आदल्या दिवशी आम्ही हा प्लॅन केला होता आणि तिकीट्सचा तर एवढा गोंधळ उडाला होता. तुम्हाला मी तो पुढे-पुढे नक्की सांगेन जर पुढे ब्लॉग असं असेल तर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी नक्की सांगेन तिकीटचा एवढा मोठा गोंधळ उडाला होता, की ते म्हणजे आम्ही आदल्या दिवशी प्लॅन केला, लगेच दुसऱ्या दिवशी तिकीट्स बुक केल्या म्हणजे काढल्या आणि त्या कन्फर्म नव्हत्या आणि प्लस आमचा प्रॉब्लेम त्यामध्ये काहीच नव्हता. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम की आपले पॅरेंट्स आणि काय माझ्या वडिलांच्या पायाचंसुद्धा ऑपरेशन झालं, तर जास्त वेळ त्यांना उभं राहून पण काय फायदा नाही आहे आणि मम्मीलासुद्धा त्या गोष्टीचा मग तेवढाच त्रास होईल कारण खूप गर्दी असते वगैरे, वगैरे. पण आपण म्हणतो ना, की आपली मनात पूर्णपणे इच्छा असेल, की ती देव नक्कीच पूर्ण करतो आणि तेच झालं. आमच्या तिकीट्स लगेच सकाळी कन्फर्म झाल्या. आदल्या दिवशी काढून ठेवल्या होत्या. दुसऱ्या दिवशी छान मस्त कन्फर्म झाल्या. बेसिक पॅकिंग ही कंप्लीट झालेली आहे. तर मी का पॅकिंग केलेली आहे? कशासाठी? आम्ही कुठे चाललोय? तर मी विचार पहिला केला होता, की ह्याच्यावरती व्हिडिओ नाही करत. आपण बाहेर कुठेतरी चाललोय तर छान एन्जॉयमेंट करू. नाहीतर शूट ह्याच्यातच वेळ बराचसा निघून जातो. मग काही गोष्टींमध्ये स्पेंड करता नाही येत टाईम. पण मी म्हटले, की जिथे आपण चाललोय त्या निमित्ताने तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीचं दर्शन होऊन जाईल. तर दर्शन म्हणा तर तुम्हाला समजलं असेल, की आम्ही कुठे चाललोय. तर आम्ही वन डे रिटर्नमधनं जातोय. म्हणजे लगेच इमिजिएटली येणार आहोत. जास्त स्टे वगैरे नाहीये कुठे. तरी पण पॅकिंग मी बघितली जास्त स्टे नसलं तरी बऱ्याचसं सामान हे माझं आणि माझ्या वडिलांचंच आहे. बरचसं सामान आमचं दोघांचं आहे. अजून मनविता आणि मम्मी त्यांचं पॅकिंग वेगळं करणार आहेत. म्हणजे त्यांची वेगळी बॅग म्हणजे त्यांचा लगेज वेगळा आहे आणि आमच्या दोघांचा लगेज वेगळा आहे. त्या दोघांचा लगेज वेगळा आहे. तर आम्ही चाललो आहे फक्त एका दिवसासाठी ते म्हणजे शिर्डीला. तर ऑन द स्पॉट हा आमचा प्लॅन ठरला, की कुठेतरी जाऊन येऊया पटकन मस्त. तर म्हणून आम्ही ठरवलं, की जाऊयात छान शिर्डीला जाऊया. तर तिकीट्स वगैरे सगळ्या बुक झालेल्या आहेत. हॉटेल वगैरे पण आम्ही आधीच प्री बुक करून ठेवलंय. म्हणजे टेन्शन नाही, की तिथे जाऊन शोधत बसायला, की बाबा कुठलं हॉटेल हवंय, कुठलं हॉटेल हवंय. मागच्या वर्षी मार्चच्या वेळेला मी शिर्डीला गेलो होतो. आमचे नेबर आहेत समोरचे, तर त्यांच्यासोबत मी गेलो होतो. तर जिकडे गेलो होतो जे हॉटेल त्यावेळेस मी त्या व्हिडिओजमध्ये दाखवलं होतं, तेच हॉटेल आम्ही बुक केलंय. तर त्याचे डिटेल्स वगैरे मी तिथे गेल्यावरती देईन. कारण खूप छान होतं. मला आवडलं सुद्धा हॉटेल. पण आता आम्ही जी रूम बुक केली आहे ना, तर ती एसी कोच बुक केलाय. तर बघू आता ते कसं आहे का आम्ही जो केला होता तो नॉन एसी बुक केला होता आणि आता एसी आणि नॉन एसीचे दोन्हीचेही कंपेअर करून मी तुम्हाला त्या हॉटेलचे रेट देणार आहे. ओके. तर त्याच्यानंतर आम्ही आता रात्रीची ट्रेन आहे. आता दुपार झाली आहे. सगळं माझी आणि माझ्या वडिलांची पॅकिंग झाली आहे. मनविता आणि मम्मीची पॅकिंग बाकी आहे. मनविता आता छान इस्त्री करते सगळ्या गोष्टींना. मी ऑलमोस्ट माझं रात्रीच काल करून घेतलं म्हणून आता रात्री घाई होणार नाही. तर आता 5, 5:15 वाजता थोडं भात फोडणीला घालणार आहे. कारण रात्रीची ट्रेन आहे तर थोडंसं तरी खाऊन बाहेर पडलं पाहिजे आणि जे काही उरेल ना, तर ते मग मी डब्यात पॅक करून ट्रेनमध्ये खाण्यासाठी घेणार आहे. कारण स्लीपर ट्रेन आहे. पावणे 10च्या आसपासची ट्रेन आहे. तर मग ती सकाळी पोहोचायला आम्हाला 4, 4:15 होतील. किंवा त्याच्या आधीही लवकर पोहोचू शकते किंवा नंतरही डिले सुद्धा होऊ शकते. तर जसं होईल त्याच्यावरती डिपेंड आहे. तर बघू किती वाजेपर्यंत पोहोचतोय. इन डिटेल सगळ्या गोष्टी तुमच्या सर्वांसोबत शेअर होणार आहेत. आणि जर हा व्हिडिओ मोठा झाला ना, तर हा पार्टमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. मी तुम्हाला आताच सांगतो का आताशी हा मी ब्लॉग सुरू केलाय. तर मग काय होईल कसं म्हणजे एकदम एक 30 मिनिटाचा व्हिडिओ एकदम अपलोड करून काही त्या गोष्टीला अर्थ नाही होत.
तर मग मी पार्टने तुमच्यासोबत शेअर करेन. म्हणजे आता आम्ही निघालो आहोत ते शिर्डी स्टेशनपर्यंत. त्याच्या पुढे आम्ही कशा काय-काय तिकीट्स बुक केल्यात किंवा कुठले हॉटेल्स बुक केलेत, कुठल्या हॉटेलमध्ये आम्ही डिनर, लंच वगैरे करणार आहोत किंवा ब्रेकफास्ट करणार आहोत. त्या सर्व गोष्टी मी तिथे शेअर करणार आहे. म्हणजे जर इन केस जर तुम्ही व्हिडिओ बघून जात असाल, तर तुम्हाला बेस्ट हेल्प पडू शकते. मी बरेचसे व्हिडिओज पाहिले ह्याच्यावरती आणि त्याच्यानंतरच ठरवलंय, की काय-काय गोष्टी आहेत तेथेच मी ठरवलं तेव्हा तिकडे जाऊ. ओके. तर ते तुम्हाला पुढे-पुढे बघायला नक्कीच मिळणार आहे. तर असाच कंटिन्यू ठेवा ब्लॉग. स्किप करू नका. ओके. तर अगदी बेसिक अशी खरेदी प्रॉपर नाही, पण माझ्याकडे नव्हतं त्या गोष्टीसाठी घालण्याला. तर म्हणून मी घेतलंय. तर मी एक आहे ना फॉर्मल साठी जे शूज असतात, प्रॉपर फॉर्मल शूज. तर ते मी प्रॉपर फॉर्मल शूज घेतलेत. आत्ताच घेऊन आलो आणि आज सोमवार आहे. अख्खं लालबाग मार्केट बंद होतं. पण स्वामी ग्रुपने एक मार्केट मला ओपन म्हणजे एक दुकान ओपन मिळालं. तिकडे आम्ही हे बाय केलं. आणि 9 नंबरची साईज आहे माझ्या पायाची. तर मग मी ही एक घेतली, जी मला खूप आवडली. म्हणजे फॉर्मल वगैरे कधी मी वेअर करेन. आता मंदिरात गेल्यावरती फॉर्मल वेअर करेन किंवा कधी कॉलेजमध्ये जाताना किंवा आपल्याचा बर्थडे इव्हेंट असेल, तर त्याच्यासाठी हे खूप बेस्ट ऑप्शन आहे. त्यासाठी म्हणून मी हे घेतलंय. ओके. तर हे ऑनलाईन परचेस नाही केलंय, पण अशी सेम क्वालिटी आणि सेम रेट्समध्ये म्हणजे हे मला 750 ते 800 अराउंड पडलंय. ओके. ही एकाची प्राइस आहे म्हणजे ही जोडी. ही याची मला 800 ते 750 रुपयाला पडलंय. म्हणजे 800 त्यांनी सांगितलेले, पण त्यांनी मला 750 ला दिले. त्याच्यानंतर मग मी सिंपल सँडल्स घेतल्यात नवीन. त्या बॉक्समध्ये नाहीयेत, पण ते खूप छान. ह्या मी फक्त सिंपली सँडल घेतलाय, ज्या मी डेली वेअर किंवा नॉर्मल आपण ऑफिस वेअरला म्हणू शकत नाही, पण इनडोअर आपण ते घालूच शकतो किंवा इनडोअर नाही सॉरी, आउटडोअर आपण घालूच शकतो. त्यासाठी म्हणून मग मी हे घेतलंय आणि ह्याचे रेट 450 500 सांगितले होते, 450 ला त्यांनी दिले. तर अराउंड एवढा खर्च आता माझा छोटासा मम्मीला बसलाय. तरी अजून मोठा बसवायचा आहे, अजून बसवला नाहीये. तर बघू. ओके. तर ह्याची लिंक मी देऊ शकतो तुम्हाला. हे मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे. ह्याची लिंक देईन मी डिस्क्रिप्शन मध्ये. ओके. जर तुम्हाला कोणाला बाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता. नंबर असतात त्यांच्यावरती. तर तशा प्रकारे मग तुम्ही बाय करू शकता. तर कपड्यांमध्ये कपडे ऑलरेडी मी घेतले होते मला. कपड्यांची काही कमी नाही. कपडे ऑलरेडी मी बरेचसे घेतलेत. तर ते दाखवले नाहीत आणि चपलांची फक्त शॉपिंग झाली. कपडे नॉर्मल आपले 3-4 पॅन्ट्स असतात किंवा टी-शर्ट्स असतात ते खरेदी झालेली. ती ह्याच्यात आहे आता पॅक झालेली. नाहीतर मी दाखवली असती. ओके. चला आता पुढचं काय गोष्टी होतील त्या मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करेन. तर आम्ही निघणार होतो ते म्हणजे रात्री म्हणजे आम्ही 8 ते 8:15च्या आसपास निघणार होतो. पण आम्हाला 9 वाजले निघायला आणि काय जेवणार काय म्हणून हेवी नको म्हणून मी छान असा साधा आपला मसाले भात पुलावसारखा असतो ना, तोच मी केला. मटार, गाजर त्याच्यानंतर फरसबी असं घालून तोच भात केला आणि विचार केला होता इथे थोडं-थोडं खाऊ आपण आणि जर तो भात उरला तर मग तो आपण भात डब्यामध्ये घेऊ म्हणजे ट्रेनमध्ये पण तो खाता येईल आणि 9:45ची आमची ट्रेन होती दादरवरनं साईनगर शिर्डीची एक्सप्रेस. तर तिकडनंच आम्हाला निघायचं होतं म्हणजे आमच्या घरापासून दादर 3-4 स्टेशन्सवरती आहे. तर आम्ही लगेच टॅक्सीच केली होती. स्टेशनवरती आम्ही गेलो नव्हतो. म्हणजे चिंचपोकळी तुम्हाला माहिती आहे चिंचपोकळी नेवर आहे स्टेशन. तर तिकडनं जायला इझी पडतं. पण आम्ही टॅक्सी केली होती कारण पटकन पोहोचू कारण ऑलरेडी उशीरसुद्धा झाला होता. त्याच्यानंतर स्वामी महाराजांकडे म्हणजे निघण्याच्या आधी संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे. तर संध्याकाळची वेळ तर छान दिवाबत्ती केली होती. स्वामी महाराज बघा किती गोड मस्त बसलेत आणि छान सगळी पॅकिंग इथे माझी झाली होती. मन्विताची माझी आणि वडिलांची झाली होती. मम्मीनी तिची तयारी करून ठेवली होती. फक्त मन्विताची तयारी राहिली होती. तिने लास्ट एंडिंगला सर्व पटापटा करून घेतलं. पण दिवाबत्ती झाली. छान देवांची गाणी लावली होती. त्याच्यामुळे इतकं छान प्रसन्न वाटत होतं आणि जिथे आम्ही जातोय ते सुद्धा बाबांचंच आहे आपल्या साई महाराजांचं. तर फायनली आमचं जेवण वगैरे सगळं झालं. जेवलो वगैरे. आता मी तुम्हाला दाखवलं जसं की एकच मी भात केला होता आणि थोडा पापड भाजला. म्हणजे लगेच इमिजिएटली खाऊन आपण बाहेर पडू शकतो. तर त्याच्यासाठी आता हे सगळे लगेज आमचे तयार झाले. 1 दिवसासाठी फक्त चाललोय. मोजून 1 दिवसासाठी. आणि त्याला ही माझी आणि पप्पाची बॅग आहे. ही मम्मी आणि मनिकाची बॅग आहे. त्याच्यानंतर ही मन्विताची फॅन्सी बॅग आहे जी तिला तिच्यासोबत लागते. सो ती आहे. आणि हे ती आता घालेन. हे माझे एक्स्ट्रा कपडे होते जे मी बाहेर काढून ठेवले. म्हटलं उगाच घेऊन पण काय करणार म्हणून. तर बऱ्यापैकी बॅग आता हेवी झालीये आणि सगळे चार्जर्स वगैरे आहेत. सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत. ज्या ज्या गरजेच्या आहेत त्याच घेतल्यात. उगाच एक्सेस सगळ्या अशा घेत बसलो नाहीये. पण ज्या लागतात कपडे वगैरे म्हणा तर ते सगळं घेतलेलं आहे. कारण
कुठे ठिकाण एखाद्या दिवशी जरी जात असो तरी बरचसं सामान आपल्याला घ्यावं लागतं. आता वाजलेत 8:45 होत आले, तरी आम्हाला 8:45ला बाहेर पडायचं होतं, पण नेहमीप्रमाणे उशीर होतोच. आता हे दोघं जणी तयार होत आहेत. मी तयार झालोय पूर्ण, रेडी आहे फुल. फक्त हे सगळं लगेच घेऊन बाहेर पडायचं. टॅक्सी बघतो पटकन. आणि स्वामी महाराजांची आजची देवपूजा वगैरे खूप सगळं झालंय ऑलरेडी. दिसतात का तुम्हाला महाराज? महाराज दिसणारच तुम्हाला, का नाही दिसणार? ओके. तर मी फुलं काढली नाही तर मी लगेचच येणार आहे. तर थांबण्यासारखाच काय प्रश्न आहे. मग मी लगेच येणार, तर मग मी फुलं वगैरे आहेत ना. त्याच्यानंतर मग नामस्मरण केलं, जप वगैरे केला आणि जेवलो वगैरे आणि तिकडनं मग पप्पा कामावरनं लगेच आले आणि मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. तसं मी तुम्हाला सांगितलं, की आम्ही टॅक्सी केली होती पटकन पोहोचण्यासाठी आणि टॅक्सी करून पण काही उपयोग नव्हता. मध्ये-मध्ये पण ट्रॅफिक जे आहे ते आहेच. पण आम्ही वेळेत पोहोचलो. आमची ट्रेन काही सुटली नाही. वेळेमध्ये पोहोचलो. पण मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही रात्री दादरवरनं ही जर साईनगर शिर्डी एक्सप्रेस जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, आता आमचा हा स्लीपर कोच होता. तर स्लीपर कोच आम्ही बुक केला होता. तर ती पण तिकीट कन्फर्म झाली. पण जेव्हा तुम्ही ह्या ट्रेनने म्हणजे 9:45ची जी ट्रेन आहे दादरवरनं जी सुटते, जर त्या ट्रेननी जर तुम्ही जात असाल शिर्डीला, तर मी तरी तुम्हाला सांगेल, की वेळेचं बंधन तुमच्यावरती ठेवा. कारण 1 मिनिटंही तुम्हाला उशीर होता कामा नये. मी सिरियसली एकदम तुम्हाला सांगतो, जसं माझ्या फोनमध्ये 9:44 झाले होते, जसा तो नंबर चेंज झाला 44चा 45 झाला, तशी ट्रेनचा हॉर्न वाजला आणि ट्रेन सुरू झाली. म्हणजे एकदम एक्झॅक्ट टाईमला जसं सांगितलं होतं, त्याच टाईमला ट्रेन सुरू झाली आणि दादरला ना अगदी मुंग्यांसारखी माणसं आहेत. जसे मुंग्याची रावळं बघा, कुठनं चालायचं, कुठनं नाही चालायचं, हाच एक मोठा प्रॉब्लेम आणि आमचा प्रॉब्लेम असा झाला होता, की पहिलं आम्हाला या प्लॅटफॉर्मवरती जायचं होतं, नंतर तिकडे ती त्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मला ट्रेन लागली. मग हा असा प्रॉब्लेम झाला होता आणि मग फायनली नंतर 14 नंबरला ट्रेन लागली होती. पण आम्ही नंतर ह्या ब्रिजवरती चढलो बघा, मनविता कसली पळते. म्हणजे आम्ही पोहोचलो होतो माझ्या मते 9, 9:30 नाही 9:15 पर्यंत आम्ही पोहोचलो. लगेच टॅक्सीने आलो 15-20 मिनिटामध्ये आणि प्लॅटफॉर्म नंबर पण डिफरंट झाले होते थोडं. का पण एरवी तेव्हा इथे-तिथे जात नाही. जे डेली रुटीनचे जे प्लॅटफॉर्म्स असतात ना, ते आपल्या लक्षात असतातच. पण अशा प्रकारचे जे प्लॅटफॉर्म असतात, इकडनं गावच्या ट्रेन्स वगैरे सुटतात, तर त्या लक्षात नसतात. तर म्हणून मग त्याला शोधायला वेळ लागतो. त्याच्यानंतर बरोबर आम्ही आमच्या स्लीपर कोचमध्ये पोहोचलो. तर स्लीपर कोचमध्ये पण आम्ही फायनली आलेलो आहोत आणि माझ्या हातातच एवढ्या मोठ्या बॅग्स होत्या. एका दिवसासाठी पण मोठं लगेज होतं. खूप वेळानंतर आता आम्ही बसलो ट्रेनमध्ये आणि आमचे 2 गर्ल्स, आमची मम्मी लिटरली एवढी फास्ट पळत होती, जी कधीच एवढी पळत नाही. एका ट्रेनसाठी ती एवढी फास्ट पळत होती. आणि जे पप्पांनी मेल ट्रे त्यांना मिळाले होते ना, ते घेतलेत. मी जो भात केला होता तो पण घेतलाय आणि ते पण आहेत. तर आम्ही आता तो थोडंसं खाणार आणि मग निघणार. म्हणजे ट्रेन निघेल तेव्हा. सगळ्यात फेवरेट डिश आहे माझी. आपको ये काम फेवरेट होगा ठूसने का. मम्मीला वाटलं पहिला आपला आहे ना दुसरा प्लॅटफॉर्म आहे आणि आपण दुसऱ्याच प्लॅटफॉर्मला गेलो. त्याच्यानंतर तू बाहेर आलीस बघ पळत आणि तुम्ही लोक आम्ही मम्मी बोलते वरती गेले लोक, वरती गेले वरच्या यायला चढत. असं तिला वाटलं नाही ग, तिला वाटलं की ते लोक वरती गेले. हम्म. दे. टाकू. आमचं बॅडलक एवढं की आम्हाला विंडो सीटच नाही मिळाली. त्याला आमची ट्रेन सुटलेली आहे आणि गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. एक्झॅक्ट टाइमवर जशी नंबर बदलला तशी ट्रेन सुटली ना. जसा 9:45 झाले तशी एक्झॅक्ट ट्रेन सुटली. 1 मिनिट पण एक्स्ट्रा नाही थांबली. एक्स्ट्रा सेकंड पण म्हणता नाही येणार. मी स्वतः बघितलं, नंबर जसा चेंज झाला फोन मध्ये तशी लगेच गाडी चालू झाली एक्झॅक्ट टाइमवर. म्हणून प्लीज कोणी रिस्क घेऊ नका लेट येण्याचा. प्लीज लवकर या स्वतःच पहिले. हाय गाईज, तुम्हाला आवाज थोडासा खूप रेल्वेचा येत असेल. ओ सॉरी. ओ हा. तर आता तुम्हाला आमचा आवाज येतोय का मला माहिती नाही, कारण तुम्ही आता मला काही सांगू शकत नाही, कारण आता मी शूट करतोय. तर ही आहे मनविता जाधव.
जिला वरती बसायला खूप आनंद होतो आणि हा आहे मितेश जाधव, ज्याला वरती बसायला खूप भीती वाटते. मला नाही मिडल सीट हवी होती, पण पप्पांचा ऑपरेशनचा पाय असल्यामुळे ते इथे वरती चढू शकत नाहीत. आणि बरेचदा मी लहानपणापासून तर मी अक्कलकोट, शिर्डीला तर गेलो नाहीये. अक्कलकोट, त्याच्यानंतर मग आपलं जेजुरी वगैरे जे केलं तेव्हा आम्ही बसने केलं. तर ट्रेनचा एवढा बेस्ट एक्सपिरियन्स नाही वरती चढायचं कसं, बसायचं कसं. आणि मला खूप भीती वाटते, जी ट्रेन अशी लबलबते. मला खूप भीती वाटते. पण ओके, मी बसलोय ना, काय नाही. म्हणे तर बोल काहीतरी. तू मोठ्याने बोल. ही मुद्दामून अगो बाई, अगो बाई, ती मुद्दामून खूप हळू बोलते. जर मी फोन इथे असं इथे लावला ना सेंटरला, नको. तुझा फोन, हिला पप्पांनी एवढा 52,000चा 52,000चा फोन घेऊन दिला शूटिंग साठी. तुम्ही बघा, एक सेकंड तुम्हाला दाखवतो. सी. हा. आणि मी निघताना माझ्या फक्त 34,000च्या फोन मध्ये, 34 ते 36,000च्या फोन मध्ये मी फक्त आल्यापासून एवढ्या क्लिप घेतल्यात. आणि हिने एवढ्या महागातला फोन असं एकही क्लिप घेतली नाहीये. आणि तिला तिचं इच्छा आहे की तिला युट्यूब चॅनल चालू करायचंय गाईज. अशा प्रकारे ती माती खात असते. त्याच्या पुढचा ब्लॉग मी तुमच्या सर्वांसोबत नक्की पुढे पुढे शेअर करणार. ट्रेनमध्ये आम्हाला काही झोपा लागत नव्हत्या म्हणून कसारा स्टेशनला ट्रेन थांबली होती. तिथे आम्ही अशी आमची वेडीगिरी करत होतो. ओके. तुम्हाला याच्यापुढे मी नक्की सांगेन. तर आता ह्याचा पुढचा जो व्हिडिओ आहे हा पार्ट 1 होता ट्रॅव्हलिंगचा. याचा पुढचा व्हिडिओ शिर्डीपासूनचा स्टार्ट होणार आहे. तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्हाला ना मध्येच पण भूक लागली होती म्हणून आम्ही वडापाव घेतला होता ट्रेनमध्ये. पण त्याचे रिव्ह्यू तुम्हाला मी पुढे देईन. चला, श्री स्वामी समर्थ.